हॅलो एव्हरीवन. सो दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी श्रावणामध्ये व्हेज थाली खाण्यासाठी गेलेलो आमच्या नियरेस्ट भगत ताराचंद हॉटेलमध्ये. सो व्हेज त्यांची स्पेशल थाली होती. सो या थालीमध्ये काय काय होतं तुम्ही बघू शकता. इकडे काय दिलेलं, दाल तडका आहे आणि दुसरी दाल तडका, त्यानंतर मिक्स व्हेज आहे, मिक्स व्हेज प्लस पनीर आणि एक पनीरची वेगळी भाजी पण आहे, रायता आहे आणि 3 स्पेशल रुमाली रोटी आहेत. स्पेशल का तर तुपामध्ये बनवलेल्या आणि अगदी नाजूक अशा रुमाली रोटी बनवल्या होत्या. खूप आवडल्या मला त्या रुमाली रोटी आणि एका माणसासाठी सफिशंट आहे, पण माझ्यासाठी थोडंसं जास्तच झालेलं. सो मी त्यानंतर 1 बाय 1 सगळ्या भाज्या ट्राय केल्या. पहिल्यांदा मी पनीरची भाजी ट्राय केली. सो थोडीशी त्यामध्ये मला वाटतं साखर किंवा गूळ ॲड करतात ते लोक प्रत्येक भाज्यामध्ये. तोच पनीरची भाजी पण खूप मस्त होती. अगदी म्हणजे स्पायसी नाही, तिखट आणि ऑइली याचं प्रमाण थोडंसं सटल होतं, जास्त तिखट नाही आणि ऑइली पण नाही. त्यानंतर मिक्स व्हेज ट्राय केलं आणि ते पण मला खूप आवडलं. 1 बाय 1 मी सगळ्या भाज्या ट्राय केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझी रिॲक्शन. त्याप्रमाणे सगळ्या भाज्या मला आवडलेल्या का तर एकदम सेटल अशी टेस्ट होती. नो स्पायसी, नो ऑइली, नो सॉल्टी असं टेस्ट. त्यामुळे मला सगळ्या भाज्या खूप आवडल्या. त्यानंतर होती पुलाव, मिक्स व्हेजिटेबल पुलाव. याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स प्लस पनीर असा हा पुलाव होता. आणि नॉर्मली आपण सारं जिरा राईस जरी मागवला तरी भरभरून त्याच्यामध्ये तेल असतं, पण या पुलावमध्ये असं स्टीम पुलाव असा पुलाव होता, म्हणजे जास्त ऑइली नाही. आणि दाल तडकासोबत हा पुलाव मी खाल्ला आणि मला पुलाव पण खूप आवडला. जनरली मला दाल तडका आणि राईस खायला खूप आवडतं. मी खिचडीची पण तेवढीच जास्त फॅन आहे. आणि त्यानंतर मी जे स्वीट होतं गुलाबजाम ते ट्राय केलं. गुलाबजाम असे फ्रेशली बनवलेले सॉफ्ट गुलाबजाम होते आणि आय गेस तुपामध्ये तळलेले होते, त्यामुळे मस्त लागले गुलाबजाम पण. मी थोडंसं ट्राय केलं कारण मला गोड जास्त आवडत नाही, पण गुलाबजाम पण मस्त होते. आणि जे कोणी पाणीपुरी लवर आहेत त्यांच्यासाठी पाणीपुरी स्टॉल पण अवेलेबल होता हॉटेलच्या बाहेर. आणि या हॉटेलचं इंटेरियर पण खूप मस्त होतं. ट्रॅडिशनल अस्थेटिक असं इंटेरियर होतं आणि मेन थिंग म्हणजे हायजेनिक होतं. सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तोपर्यंत बाय.